मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघूया आपण. फॉर एक्झाम्पल ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 आणि बी मॅट्रिक्स आहे 3 4 2 1. ठीक आहे, हे दोन मॅट्रिक्स आहेत, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन करण्यापूर्वी मल्टिप्लिकेशन होतो का हे चेक करायचं. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतो का हे पहिल्यांदा चेक करावं लागेल. याचा ऑर्डर काय 2/2, याचा ऑर्डर काय 2/2. हे बेटा हा सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबर, इकडचा दुसरा नंबर आणि इकडचा पहिला नंबर, बरोबर का. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, दुसरा आणि तिसरा नंबर जर सेम असेल, हे दोन्ही नंबर जर सेम असतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. जर मल्टिप्लिकेशन होणार असेल तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो रिझल्टंट मॅट्रिक्स भेटणार आहे त्याचा ऑर्डर काय असणार आहे, त्याचा ऑर्डर असणार आहे 2/2, बरोबर का. रिझल्टंट मॅट्रिक्स जो भेटणार आहे ए बी, त्याचा ऑर्डर काय असणार आहे, हा 2 आणि हा 2, 2/2. ठीक आहे, दुसरा आणि तिसरा नंबर सेम असेल तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जो रिझल्टंट मॅट्रिक्स भेटणार आहे त्याचा ऑर्डर काय असणार आहे, हा पहिला आणि चौथा, बरोबर का. आता मल्टिप्लिकेशन करायचं कसं, एकच रूल आहे त्याच्यामध्ये, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये एकच रूल आहे, एक रोचा एक कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं, मग तुम्हाला एकच एलिमेंट मिळतो. एक रोचा एक कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळतो, एक एलिमेंट. हे बघा, इकडचा एक रो इकडचा एक कॉलमचा मल्टिप्लिकेशन केल्यावर एकच एलिमेंट मिळणार. पहिल्यांदा हे बेटा नंबर्स लिहितो, इथं 2/2 चा मॅट्रिक्स भेटणार आहे तर इथे नंबर्स लिहितो सिम्प्लिसिटीसाठी. या पहिल्या नंबरला काय म्हणायचं, पहिल्या एलिमेंटला काय म्हणायचं, A11. ह्याला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, ह्याला, ठीक आहे, AB. याचं मल्टिप्लिकेशन कसं होईल, पहिला एलिमेंट काय आहे A11. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिला एलिमेंट मिळवण्यासाठी कुणाचं मल्टिप्लिकेशन करायचं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 1 3 जा 3 प्लस 2 2 जा 4, बरोबर का. फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन केलं, फर्स्ट एलिमेंट मिळतं. हा दुसरा एलिमेंट मिळवण्यासाठी काय करायचा, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 4 जा 4 प्लस 2 1 जा 2. हा थर्ड एलिमेंट मिळवण्यासाठी काय करायचा, सेकंड रो फर्स्ट कॉलम, बरोबर का. 3 3 जा 9 प्लस 4 2 जा 8. हा फोर्थ एलिमेंट मिळवण्यासाठी काय करायचा, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, 3 4 जा 12 प्लस 4 1 जा, बरोबर. तर रिझल्टंट मॅट्रिक्स कसं भेटतो, 3 + 4 7, 4 + 2 6, 9 + 8 17, 12 + 4 16. येते का लक्षात. असंच 3/3चं पण मल्टिप्लिकेशन करायचं. पाहिजे तर मल्टिप्लिकेशन करण्यापूर्वी पेन्सिलने काय करायचं, साईडला हे रफ मॅट्रिक्स लिहून ठेवायचं. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर रिझल्टंट मॅट्रिक्स 2/2चा भेटणार आहे. त्याच्यामध्ये 4 एलिमेंट असणार आहे. पहिला एलिमेंट A11, दुसरा एलिमेंट A12, तिसरा A21, चौथा A22, बरोबर लक्षात येतं.